असते रिफ्लेक्स ऍक्शन, ज्याच्यात की माइंडचं नसतं इन्व्हॉल्वमेंट, पण जे स्पायनल कॉर्ड असते बाबा त्याचं इन्व्हॉल्वमेंट असते. ब्रेनचं नंतर इन्व्हॉल्वमेंट कधी होतं पप्पा? समजा आता तुमच्या डोळ्यात ते गेलं तर तुम्ही लगेच कसे डोळे झपकतात, ते झालं रिफ्लेक्स ऍक्शन. ते तुम्ही कंट्रोल करत नाही ना, विचार करतात, ते अचानक होऊन जातं. त्याच्यात ब्रेनचं नंतर इन्व्हॉल्वमेंट का येतं की आपण ह्याच्यापासून आपल्याला वाचायचं, तर नंतर आपलं ते ब्रेन प्रोसेस करतं आणि स्टोअर करते की असं असं झालं तर आपण असं असं केलं, कारण आपण पुढच्या वेळेस आपल्यासोबत ते इन्सिडेंट होताना त्यापासून वाचायसाठी. तर आता आता हे झाले 3 प्रकारचे ऍक्शन बरं का पप्पा. तर आपलं ब्रेन पण पप्पा नाही का खूप साऱ्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवायडेड असते बरं का पप्पा. त्याला आणि 2 आपण समजा असं ते असे ब्रेन असते ना बाप्पा आपलं, त्याला आपण जर असं मधून तोडलं, अक्रोड सारखं नसतंय का, आपण असं तोडलं का मधून, तर त्या 2 राईट साईड आणि लेफ्ट साईडला जोडणारा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं कॉर्पस कॅलोसम बरं का. आणि आपल्या ब्रेनचे 3 पार्ट होते पप्पा. एक असतंय मिड ब्रेन, एक हाइंड ब्रेन आणि कोणतं असतंय एक अजून एक, आणि एक असते सेरिब्रम. असे 3 प्रकार असतात पप्पा. हा फ्रंट ब्रेन, हा 3 झाले का. तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकारचे बाप्पा ब्रेन असते पप्पा, वेगवेगळ्या पार्ट सगळ्यांना. कुणाला पोस्चरसाठी, कुणाला वॉकिंगसाठी, कुणाचं बॅलन्सचं काम, कुणाचं थिंकिंगचं काम, कुणाचं ॲक्शन्स करायचं काम, कुणाचं पूर्ण बॉडीमध्ये कंटिन्युएशन ठेवण्यासाठी काम. असं पप्पा काम असते त्या पार्टला. पप्पा ह्याच्या पण माग हे बरं का पप्पा. तर तुम्हाला पप्पा मम्मी का झोपी गेली पप्पा? आता आपल्या ह्युमन बॉडी मध्ये इव्हॉल्युशन झालंय की रात्रीच्याला आपल्याला झोपायचं असते. तर आपल्या डोक्यामध्ये वेगळे हे हार्मोन्स रिलीज होते, मग तेव्हा आपल्याला झोपायची. पण तेच जर आपण त्या टायमिंग मध्ये फोन बिन बघितला का, त्याच्यातून जे रेज निघतात का पप्पा, त्यांनी आपल्या ब्रेनला हे मेसेज जातं की आपण अजून म्हणजे झोपायचं नाहीये टाइम आपला अजून. तर पप्पा तुम्हाला माहिती का पप्पा, हा तर त्यामुळे रात्रीच्या झोपता मोबाईल नसते बघायचं बरं का पप्पा. ते झालं का. आणि हा तर ते कसं असतं, आणि आपण कॉफी पिल्यावर आपल्याला चहा कॉफी